एका शांत आणि हिरव्यागार गावात गजाननराव नावाचे एक कष्टाळू शेतकरी राहत होते. साधं आयुष्य, छोटंसं घर आणि मेहनतीने उभं केलेलं कुटुंब. त्यांची पत्नी आणि 2 मुलं, मोठा मुलगा विकास आणि धाकटा सूरज, दोघंही एकाच घरात वाढले होते. पण त्यांचा स्वभाव मात्र पूर्णपणे वेगळा होता. विकास लहानपणापासूनच खूप शांत आणि समजूतदार होता. तो आई वडिलांचा आदर करायचा, घरची कामं मनापासून करायचा आणि कधीच कोणाशी उद्धटपणे बोलायचा नाही. शाळेतही तो हुशार होता, पण त्याला स्वतःचं कौतुक करण्याची सवय नव्हती. दुसरीकडे सूरज थोडा हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. त्याला स्वतःच्या मनाप्रमाणेच सगळं हवं असायचं. जर कोणी त्याच्या विरोधात बोललं तर तो लगेच चिडायचा. पण गजाननरावांना मात्र सूरजच जास्त प्रिय होता. त्यांच्या नजरेत सूरजच घराचा भविष्यातला आधार होता. ते गावातल्या लोकांसमोरही त्याचंच कौतुक करायचे. माझा सूरज खूप हुशार आहे, तोच एक दिवस आपलं नाव मोठं करणार. हे सगळं ऐकून विकास फक्त शांतपणे हसायचा, कारण त्याच्या मनात वडिलांविषयी खूप आदर होता. त्याला कधीच त्यांच्याशी वाद घालायचा नव्हता. तो मनातलं दुःख स्वतःजवळच ठेवायचा. पण हळूहळू घरातला भेदभाव स्पष्ट दिसू लागला. जर सूरजने काही चूक केली तर गजाननराव लगेच त्याची बाजू घ्यायचे. लहान आहे अजून, समजेल त्याला. पण विकासकडून छोटीशी चूक झाली की त्यालाच बोलणी खावी लागायची. तो दिवसभर शेतीत काम करायचा, आईला मदत करायचा, घराची जबाबदारी सांभाळायचा. तरीही त्याच्या कामाचं कधी कौतुक झालं नाही. एक दिवस विकासने शेतात खूप मेहनत करून पीक वाचवलं. गावातले लोक त्याचं कौतुक करत होते. पण घरी आल्यानंतर गजाननरावांनी पुन्हा सूरजचंच कौतुक सुरू केलं. त्या क्षणी विकासच्या चेहऱ्यावर हलकंसं दुःख दिसलं, पण त्याने पुन्हा काहीच बोललं नाही. आई मात्र हे सगळं शांतपणे पाहत होती. तिला 2 मुलांवर सारखंच प्रेम होतं. ती अनेकदा नवऱ्याला समजवायची, दोघंही आपलीच मुलं आहेत. एका मुलावर जास्त प्रेम आणि दुसऱ्यावर कमी प्रेम केलं तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल. पण गजाननराव तिचंही ऐकत नव्हते. त्यांच्या मनात एकच गोष्ट पक्की झाली होती, सूरजच माझा खरा आधार आहे. आणि नकळत त्यांच्या या विचारांमुळे मोठ्या मुलाचं मन हळूहळू तुटत चाललं होतं. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. 2 मुलं आता मोठी झाली होती. घरातल्या जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि त्यासोबत नात्यांमधला दुरावाही. मोठा मुलगा विकास आपलं शिक्षण पूर्ण करून वडिलांसोबत शेतीत काम करू लागला. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तो शेतात राबायचा. कडक उन्हात, पावसात, थंडीत स्वतःच्या आरामाचा कधी विचारही करायचा नाही. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, घर चांगलं चाललं पाहिजे. तो आईची काळजी घ्यायचा, औषधं आणायचा, घरातील प्रत्येक जबाबदारी शांतपणे सांभाळायचा. गावातले लोकही म्हणायचे, विकास खूप समजूतदार मुलगा आहे. पण ज्यांच्या कौतुकाची त्याला सर्वात जास्त गरज होती, त्या वडिलांच्या नजरेत मात्र त्याचं काहीच महत्त्व नव्हतं. दुसरीकडे सूरजचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. तो शहरात मित्रांसोबत फिरायचा, पैसे उडवायचा, घरी उशिरा यायचा. कधी कधी तो वडिलांशीही उद्धटपणे बोलायचा. तरीही गजाननराव त्याला जास्त महत्त्व द्यायचे. जर सूरजने पैसे मागितले तर ते लगेच द्यायचे. माझा मुलगा मोठं काहीतरी करणार आहे असं म्हणत ते त्याच्यावर भरभरून खर्च करायचे. हे सगळं विकास शांतपणे पाहत होता. त्याला भावावर राग नव्हता, पण मनात एक वेदना सतत होती. मी कितीही केलं तरी बाबांना माझं प्रेम दिसत नाही. एक दिवस
विकास दिवसभर शेतात काम करून थकलेला घरी आला. त्याच्या हातांना फोड आले होते, चेहऱ्यावर घाम होता. तो शांतपणे बाबांसमोर बसला आणि खूप दिवसांपासून मनात दडवलेला प्रश्न विचारला. बाबा, मीही तुमचाच मुलगा आहे ना? हे ऐकताच गजाननरावांचा चेहरा बदलला. ते रागाने म्हणाले, तुझी तुलना सूरज सोबत करू नकोस. तो तुझ्यापेक्षा खूप पुढे जाईल. त्या शब्दांनी विकासचं मन आतून पूर्ण तुटलं. कारण त्याला संपत्ती नको होती ना कौतुक. त्याला फक्त एवढंच हवं होतं, वडिलांनी एकदा तरी प्रेमाने माझ्याकडे पाहावं. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर विकास एकटाच अंगणात बसला होता, आकाशाकडे पाहत. त्याच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. आई त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, मनाला इतकं लावून घेऊ नकोस. पण आईच्या त्या शब्दांनीही त्याच्या मनातलं दुःख कमी झालं नाही. कारण एखाद्या मुलासाठी वडिलांचं प्रेम हेच त्याचं सर्वात मोठं बळ असतं. आणि आज त्याच प्रेमासाठी विकास आतून तुटत चालला होता. काही वर्ष निघून गेली. काळासोबत गजाननराव आता वृद्ध झाले होते. पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती. शेतात काम करणं कठीण होऊ लागलं होतं. म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सगळी जमीन आणि घर सूरजच्या नावावर करायचं. त्यांच्या मनात एकच विश्वास होता, सूरजच आपल्याला म्हातारपणी सांभाळेल. आईने हे ऐकताच तिच्या मनात काळजी निर्माण झाली. ती शांतपणे म्हणाली, विकासचं काय? तोही तुमचाच मुलगा आहे. पण गजाननराव ठाम होते. ते म्हणाले, विकास स्वतःच्या पायावर उभा आहे, पण सूरजला आधाराची गरज आहे. खरं तर हा निर्णय फक्त संपत्तीचा नव्हता, तो त्यांच्या मनातल्या भेदभावाचं सर्वात मोठं उदाहरण होता. विकास हे सगळं शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याने एक शब्दही बोलला नाही. कारण त्याच्यासाठी नातं हे संपत्तीपेक्षा खूप मोठं होतं. त्याला जमीन नको होती ना घर. त्याला फक्त एवढंच वाटत होतं, बाबांनी मला एकदा तरी समजून घ्यावं. काही दिवसात घर आणि जमीन सगळं सूरजच्या नावावर झालं. गजाननराव खूप आनंदात होते. त्यांना वाटत होतं आता आपलं भविष्य सुरक्षित आहे. पण हळूहळू सूरज बदलायला लागला. पूर्वीसारखा तो आई वडिलांशी प्रेमाने बोलत नव्हता. तो सतत पैशांच्या आणि स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करू लागला. घरी कमी वेळ द्यायचा आणि आई वडिलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू लागला. एक दिवस आईने त्याला औषध आणायला सांगितलं, तर तो चिडून म्हणाला, मला रोज रोज वेळ नसतो. हे ऐकून गजाननराव काही क्षण शांत झाले. कारण पहिल्यांदाच त्यांना जाणवलं, ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवला तोच आता दूर जात आहे. दुसरीकडे विकास अजूनही शांतपणे त्यांची काळजी घेत होता. काही न बोलता तो आपली जबाबदारी निभावत होता. पण गजाननरावांना अजूनही सत्य पूर्णपणे समजलं नव्हतं. कारण कधी कधी माणूस प्रेम आणि दिखावा यातला फरक ओळखायला खूप उशीर करतो. घर आणि जमीन सूरजच्या नावावर झाल्यानंतर हळूहळू घरातलं वातावरण बदलायला लागलं. पूर्वी प्रेमाने बोलणारा सूरज आता सतत चिडचिड करू लागला होता. आईने काही काम सांगितलं तर तो रागाने उत्तर द्यायचा. वडिलांनी बोलायचा प्रयत्न केला तर तो दुर्लक्ष करायचा. गजाननराव आता वृद्ध झाले होते. त्यांना वेळोवेळी औषधांची गरज असायची. कधी डॉक्टरांकडे जावं लागायचं. पण सूरजकडे त्यांच्यासाठी वेळच नव्हता. तो स्वतःच्या आयुष्यात इतका व्यस्त झाला होता की आई वडिलांच्या भावना त्याला ओझ्यासारख्या वाटू लागल्या. एक दिवस गजाननरावांची तब्येत अचानक बिघडली. आईने घाबरून सूरजला आवाज दिला, बाळा, बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. पण सूरज संतापाने ओरडला, रोज रोज तुमचं सांभाळणं आता शक्य नाही. त्या एका वाक्याने घरात पूर्ण शांतता पसरली. गजाननराव जागेवरच तबकले. त्यांच्या डोळ्यात धक्का होता. कारण ज्याच्यावर त्यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी त्यांनी मोठ्या मुलाचं मन दुखावलं, तोच मुलगा आज त्यांना ओझं समजू लागला होता. आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आयुष्यभर कुटुंबासाठी सगळं दिलं होतं आणि आज स्वतःच्याच मुलाकडून असे शब्द ऐकावे लागत होते. दुसरीकडे विकास
हे सगळं शांतपणे दूर उभा राहून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण राग नव्हता, कारण त्याला आधीपासूनच माहीत होतं, खरं प्रेम शब्दात नाही तर संकटात साथ देण्यात दिसतं. त्या दिवशी पहिल्यांदाच गजाननरावांना जाणवलं, त्यांनी आयुष्यभर चुकीच्या मुलावर विश्वास ठेवला होता. एक दिवस घरात मोठं भांडण झालं. सूरजचा राग इतका वाढला की त्याने आई वडिलांकडे पाहून स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही दोघं वेगळं राहा. ते शब्द ऐकताच गजाननरावांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्या घरासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, आज त्याच घरात ते परक्यासारखे झाले होते. आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि गजाननराव शांतपणे उभे होते. त्यांना विश्वासच बसत नव्हता. ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं त्यानेच आज घराबाहेर काढलं. काही क्षणांनी दोघंही शांतपणे घराबाहेर पडू लागले. पण तेवढ्यात विकास धावत पुढे आला. त्याने बाबांचा थरथरणारा हात हातात घेतला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, बाबा, तुमचं घर अजूनही माझं हृदय आहे. हे शब्द ऐकताच गजाननराव स्वतःला थांबवू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आज त्यांना समजलं होतं, खरं प्रेम कधीच भेदभाव करत नाही. त्या रात्री घरात पूर्ण शांतता होती. बाहेर थंड वारा वाहत होता, पण गजाननरावांच्या मनात मात्र वादळ सुरू होतं. ते शांतपणे विकासजवळ बसले होते. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. आयुष्यभर त्यांनी घेतलेले निर्णय आज त्यांच्या डोळ्यासमोर उभे होते. त्यांना आठवत होतं, लहानपणापासून विकास किती शांत आणि समजूतदार होता. तो कधीच हट्ट करत नव्हता, कधीच तक्रार करत नव्हता. फक्त प्रेम आणि आपलेपणा शोधत होता. पण त्यांनी मात्र कायम सूरजला जास्त महत्त्व दिलं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक केलं आणि विकासच्या त्यागाकडे कायम दुर्लक्ष केलं. आज त्या प्रत्येक क्षणाची टोचणी त्यांच्या मनाला लागली होती. गजाननरावांच्या डोळ्यात अश्रू आले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, मी आयुष्यभर तुझ्यावर अन्याय केला. तू नेहमी माझ्यासोबत उभा राहिलास, पण मी तुला कधी समजून घेतलंच नाही. काही क्षण शांत राहून ते पुन्हा म्हणाले, ज्याला जास्त महत्त्व दिलं तोच माझा वैरी निघाला. हे बोलताना त्यांचा आवाज तुटत होता, कारण आज त्यांना स्वतःची चूक पूर्णपणे समजली होती. विकास मात्र शांतपणे बाबांचं बोलणं ऐकत होता. त्याच्या मनात दुःख होतं, पण राग नव्हता, कारण खरं प्रेम माणसाला कठोर बनवत नाही, ते माफ करायला शिकवतं. तो हळूहळू बाबांच्या जवळ बसला आणि शांत आवाजात म्हणाला, बाबा, आई वडील चुकीचे असले तरी मुलांनी त्यांना सोडू नये. तुम्ही माझ्यावर कमी प्रेम केलं तरी तुम्ही माझे बाबा आहात. हे शब्द ऐकताच गजाननरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण ज्याला त्यांनी आयुष्यभर कमी समजलं तोच आज त्यांना सर्वात जास्त समजून घेत होता. त्या क्षणी त्यांना पहिल्यांदाच जाणवलं, प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नाहीत. प्रेम म्हणजे संकटात न सोडणं. प्रेम म्हणजे राग असूनही साथ देणं. दूर उभी असलेली आईही हे सगळं पाहून रडत होती, कारण आज अनेक वर्षांनी त्या घरात खरं नातं पुन्हा जिवंत झालं होतं. गजाननरावांनी विकासचा हात घट्ट पकडला आणि मनातल्या मनात स्वतःला माफ करू शकत नव्हते, कारण त्यांना आता समजलं होतं, भेदभावाने कधीच प्रेम मिळत नाही आणि ज्याला आपण कमी समजतो तोच अनेकदा आयुष्याचा खरा आधार बनतो. कधी कधी आई वडील नकळत आपल्या मुलांमध्ये फरक करू लागतात. एका मुलाचं जास्त कौतुक, त्याच्यावर जास्त विश्वास आणि दुसऱ्या मुलाकडे दुर्लक्ष. त्यांना वाटतं हे सगळं प्रेमापोटीच आहे, पण हाच भेदभाव हळूहळू नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. ज्याच्यावर कमी प्रेम केलं जातं तो मुलगा किंवा मुलगी बाहेरून शांत राहतात, पण आतून त्यांचं मन रोज तुटत असतं. त्यांना संपत्ती नको असते ना मोठेपणा, त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई वडिलांनी आपल्यालाही समजून घ्यावं. पण आयुष्याची खरी गोष्ट अशी असते,
ज्याला आपण कमी समजतो, ज्याच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतो, तोच अनेकदा संकटाच्या वेळी सर्वात आधी आपल्या पाठीशी उभा राहतो. लक्षात ठेवा, मुलांमध्ये कधीच फरक करू नका, कारण भेदभाव फक्त मन दुखावत नाही, तो नात्यांना आतून तोडतो. प्रेम नेहमी समान असलं पाहिजे, कारण प्रत्येक मुलाला आई वडिलांचं प्रेम सारखंच हवं असतं. ज्याला कमी समजलात तोच शेवटी तुमचा खरा आधार निघू शकतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलांमध्ये कधीच भेदभाव करू नका, कारण प्रेमातला फरक नात्यांना आयुष्यभरासाठी तुटवू शकतो. ही इमोशनल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, खरं प्रेम कधीच भेदभाव करत नाही. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण कधीकधी एक छोटीशी कथा देखील आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकते.